नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास त्यातील पहिला धडा भारतीय उपखंड आणि इतिहास याचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक दुसरा, प्रश्न क्रमांक 3, प्रश्न क्रमांक 4, 5 सर्व प्रश्नांची व्यवस्थित व्हिडिओमध्ये उत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळतील, सर्व व्हिडिओच्या अपडेट येतील. आता आपण स्वाध्याय पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय. 2. मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? आपले जीवन जगण्यासाठी ज्या ठिकाणी साधनांची उपलब्धता असते अशा ठिकाणी जीवन जगण्यासाठी दीर्घकाळ वस्ती करतो. पुढील प्रश्न 3. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? उत्तर: डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलामधील पदार्थांवर अवलंबून राहावे लागते. 4. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती कोणती? भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती होय. प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. मानवी समाजजीवन कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते? उत्तर: मानवी समाजजीवन त्या प्रदेशातील भौगोलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय हे देखील परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावरच अवलंबून असतात. 2. आपण राहतो त्या प्रदेशातील कोणत्या गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात? उत्तर: आपण राहतो त्या प्रदेशातील पर्जन्यमान, हवामान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. आता आपण पुढील प्रश्न क्रमांक 2 मधीलच तिसरा, भारतीय उपखंड असे कोणत्या प्रदेशाला म्हणतात? अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका, भारत यांनी मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया म्हणतात. या भूभागातील भारतीय देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3. कारणे लिहा. इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते. उत्तर: एखाद्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी या भौगोलिक वैशिष्ट्यांवरच लोकांचे समाजजीवन अवलंबून असते. पण त्या प्रदेशातील दुष्काळ, पर्यावरणाचा ऱ्हास, आक्रमणे यामुळे लोक तो प्रदेश सोडून दुसरीकडे जातात. यावरूनच इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते असे म्हटले जाते. 2. लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. उत्तर: पर्यावरणामध्ये अनेकदा खूप बदल होतात. पर्यावरणाचा ऱ्हास होणे, दुष्काळ पडणे, आक्रमणे होणे वा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागते. त्यामुळे लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. प्रश्न क्रमांक 4. डोंगराळ प्रदेश व मैदानी प्रदेश यांच्या लोकजीवनातील फरक स्पष्ट करा. डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश. डोंगराळ प्रदेशात सुपीक जमीन कमी असते. मैदानी प्रदेशात सुपीक जमिनीची उपलब्धता अधिक असते. 2. तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणात पिकतात. मैदानी प्रदेशामध्ये तृणधान्य आणि भाज्या जास्त प्रमाणात पिकतात. अन्नासाठी शिकारीवर तसेच जंगलावर अवलंबून राहावे लागते. मैदानी प्रदेशात अन्नासाठी शेतीवर अवलंबून राहावे लागते. हा फरक आहे. 3 फरक व्यवस्थित दिलेले आहेत, डोंगराळ प्रदेश आणि मैदानी प्रदेश. आता आपण पुढील प्रश्न क्रमांक 5 पाहू. पाठ्यपुस्तकातील भारत प्राकृतिक या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकात भारत प्राकृतिक नकाशा दिलेला आहे, त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि आपल्याला त्यातून उत्तरे शोधून लिहायचे आहेत. भारताच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? उत्तर: हिमालय पर्वतरांगा. भारताच्या उत्तरेकडून येणारे मार्ग कोणते? उत्तर: खैबर खिंड, बोलन खिंड. 3. गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचा संगम कोठे होतो? उत्तर: बांगलादेश. 4. भारताच्या पूर्वेस कोणती बेटे आहेत? अंदमान व निकोबार बेटे आहेत. थरचे वाळवंट भारताच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तर: थरचे वाळवंट भारताच्या पश्चिमेला आहे, पश्चिम दिशेला.
सर्व प्रश्नोत्तर आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.